आज या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार दुसरी यादी जाहीर झालेली आहे। काय बातमी आहे सविस्तर पाहू। तर बघा, आज आहे 13 तारीख आणि अतिशय महत्त्वाची अशी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली बातमी समोर आलेली आहे। दुसरी यादी जाहीर झालेली आहे, वरून नोटीस देखील आलेला आहे, आपण नोटीस देखील पाहणार आहोत। तर बघा, अतिशय महत्त्वाची बातमी होणार आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। सर्व तुमच्या ज्या अडचणी असतील दूर होणार आहेत आणि तुम्हाला तारीख देखील स्पष्ट होणार आहे। आणि जर तुम्हाला पैसे आज आले नसतील तर कधी पैसे येणार आहेत, कितीपर्यंत तारखेपर्यंत वाटप चालू राहणार आहे ते देखील आपण सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचा आहे। तुम्हाला आणखी पैसे आले नसतील तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, जेणेकरून आपल्याला समजणार आहे की किती महिला आहेत ज्यांना आणखी पैसे आले नाहीत। तर बघा, काय बातमी आहे सविस्तरपणे पाहू। तर बघा, आज दिनांक 13 डिसेंबर 2024 बहिणींसाठी अतिशय मोठी अपडेट आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत। तर बघा, सांगायचं झालं तर जे आपले आधी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी त्याच वेळेस स्पष्ट केले होते की मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, त्यामुळे 100% माझ्या लाडक्या बहिणींना मी पैसे देणार आहे आणि तुम्ही आम्हाला मत द्या, असं त्यावेळेस त्यांनी म्हणलं होतं। नंतर ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केले की तुमच्यामुळे निवडून आलो आहे, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा ठरला आहे, लाडक्या बहिणींनी मत केले नसते तर आम्ही निवडून आलो नसतो, असं त्यांनी त्याच वेळेस स्पष्ट केले होते। आम्ही घेणारे नाही देणारे सरकार आहे असं त्यांनी म्हटलं आहे। आणि आता लाडक्या बहिणींच्या नावावर सरसकट 2100 रुपये जमा करण्यास सुरुवात देखील झालेली आहे। तुम्हाला देखील पैसे 100% येणार आहेत। त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची म्हणजे महत्त्वाचं की जी अफवा पसरत होती की फॉर्म छाननी होणार आणि या महिलांचे नावे योजनेतून बाहेर येणार, या महिलांना लाभ भेटणार नाही। तर बघा, याविषयी सांगताना जे आपले आताचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की अशी कोणतीही छाननी आम्ही करणार नाहीत, लाडक्या बहिणींनी आम्हाला सहकार्य केले आहे। त्यामुळे आता फक्त जर काय ज्या अटी आहेत त्या अटी जर तुम्ही बसत असाल, तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असला, जरी पैसे आधी आले नसले पूर्ण आणि फक्त फॉर्म अप्रूव्ह असला तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। आता ते म्हणले आहेत वरून आम्ही पैसे सोडणार आहेत, छाननी करणार नाही, एकाही फॉर्मची छाननी करणार नाही। जर कोणाची काय अडचण असेल तर त्याच फॉर्मची फक्त छाननी करण्यात येईल, तपासणी करण्यात येईल। त्यापूर्वी त्यांनी सांगितले आहे की सरसकट महिलांच्या नावावर पैसे आम्ही देणार आहोत, पैसे टाकणार आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नका, फॉर्म चेक केले जाणार नाहीत। आणि तुम्हाला जर अटी जाणून घ्यायच्या असतील की कोणत्या अटी आहेत तर काल जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला आहे त्या व्हिडिओ पाहायचा आहे। बघा, त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सांगितलं आहे की कोणत्या अटी आहेत आणि तुम्ही त्या अटीत बसता का नाही ते देखील सांगितले आहे। जर तुम्हाला एक हप्ता आला असेल, बाकीचे पैसे आले नसतील, फक्त दिवाळीचे जे पैसे आहेत ते आले व दिवाळीचा बोनस वगैरे बाकीचे पैसे आले नाहीत, 7500 रुपये सरकार म्हणत आहे की 2,40,00,000 महिलांच्या नावावर आम्ही आतापर्यंत पैसे टाकले आहेत 7500 रुपये। तर तुमच्या नावावर पैसे आलेत का नाही, 7500 तुम्हाला भेटलेत का नाही, तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्हाला आतापर्यंत किती रक्कम भेटली आहे, जेणेकरून आपल्याला समजणार आहे की नक्की आकडा किती आहे, कोणत्या महिलांना पैसे भेटले नाहीत हे देखील समजणार आहे। तर बघा, वरून जे नोटीस आले आहे ते आपण आता पाहू की नोटीसमध्ये काय लिहिले आहे, त्याचबरोबर काय बातमी आहे, जनतेसाठी काय संदेश आहे ते देखील आपण आता पाहणार आहोत। बघा, हा जो फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते वरून आलेले आहे माझी लाडकी बहीण योजनेबाबत जे आहे ज्या अफवा पसरत आहेत त्या अफवांविषयी सांगण्यात येत आले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही। कोणत्या अफवा आहेत तर बघा, अशा अफवा आहेत की या महिला बाद झाल्या, त्या महिला बाद झाल्या, त्याचबरोबर आम्ही फ्रीज देणार तुम्हाला, फ्रीजची नवीन योजना आली आहे, त्याचबरोबर तुम्हाला पिठाची गिरणी असेल किंवा शिलाई मशीन असेल ही योजना आली आहे, हा फॉर्म भरा, इथे पैसे भरा, तिथे पैसे भरा। त्याचबरोबर दुसरी एक अशी अफवा होती की तुम्हाला आम्ही कपाट गिफ्ट देणार आहे, तुम्हाला स्कूटी गिफ्ट देणार आहे, तर ती योजना वेगळ्या आहेत। कपाट वगैरे मशीन वगैरे तसं काय भेटणार नाही। कपाट आणि फ्रीज तर द्यायचे म्हणले तर सरकारला केवढ्यात पडेल, ते काय भेटणार नाही तुम्हाला। त्याच्या गिरणीची वेगळी योजना असेल, त्याचबरोबर शिलाई मशीनची देखील वेगळी योजना आहे, ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलंच आहे। तर बघा, जे आहे ती बातमी खरी आहे। आता अशा अफवांवर विश्वास ठेवायची गरज नाही। जर तुम्ही अशा अफवांवर विश्वास ठेवून जर कोणाला पैसे दिले, एखादा माणूस म्हणला की बाबा हे पैसे घे माझे आणि लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवर टाकतो असं म्हणला, तर कुणालाही पैसे देऊ नका। कोणतीही योजना एक्स्ट्रा योजना चालू झाली नाही। ज्यावेळेस पैसे वाटप होईल, तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर आता पुढचे देखील पैसे 100% येणार आहेत। फॉर्म अप्रूव्ह असेल तर पैसे 100% येणार आहेत। अफवांवर विश्वास ठेवायचा नाही असं जे पत्र आहे या पत्रात असं सांगितले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणी पुढच्या 3 ते 4 दिवसात पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत असं या पत्रात सांगितले आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। जर तुमचे आधीचे अकाउंटवर पैसे काय असतील किंवा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार असतील तर ते पैसे डायरेक्ट गायब होऊ शकतात, तुमचा तोटा होऊ शकतो। त्यामुळे तुमचा तोटा करून घेऊ नका, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, या पत्रातून असं सांगण्यात आलेले आहे। तर बघा, आता आपण पाहू कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत। बघा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याचबरोबर अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, लातूर हे जे महत्त्वाचे जिल्हे आहेत। बघा, ह्या जिल्ह्यात कमीत कमी गोंदिया असेल, त्याचबरोबर नंदुरबार देखील असेल, तर ह्या जिल्ह्यात कमीत कमी बघा
75% महिला अशा आहेत की ज्यांना पैसे आले नाहीत. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्यात वाटप कशी झाली आहे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुण्यातील देखील आता बघा, ज्यावेळेस योजनेची तपासणी करण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की भरपूर महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाहीत. तर ज्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नसते, आता मी जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत, तुम्ही पाहिले देखील असेल, तर या देखील महिलांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटवर आता ज्यावेळेस पुढचा हप्ता वाटप होईल त्यावेळेस 100% तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. पैसे जे आहेत ते डीबीटी माध्यमातून येणार आहेत, त्यामुळे सर्व जिल्ह्यात सरसकट वाटप होणार आहे. असं नाही की बाबा ह्या जिल्ह्यात पैसे येणार त्या जिल्ह्यात पैसे येणार नाहीत. सर्व महाराष्ट्रातील जर तुम्ही फॉर्म अप्रूव्ह असेल तुमचा, आधी काय रक्कम आली असेल तर 100% पैसे येणार आहेत. आणि आधी जर पैसे आले नसतील, फक्त फॉर्म अप्रूव्ह असेल, त्यांचे देखील पैसे आता येणार आहेत. आणि दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की तुमचं बघा फॉर्म अप्रूव्ह असणे भरपूर गरजेचं आहे. आणि डीबीटी ही डीबीटी माध्यमातून पैसे येत आहेत. तुम्हाला दुसऱ्या कोणी सांगितलं नसेल पण मी सांगतो बघा, ही डीबीटी काय काय जे अशा छोट्या छोट्या बँक असते त्यांचे डीबीटी IFSC कोड हे नसते ओके, किंवा डीबीटीची परवानगी त्यांना नसते, म्हणजे डायरेक्ट वरून पैसे आले की डायरेक्ट अशी त्यांना परवानगी नसते की वाटायला. तर तुम्ही जे अकाउंट दिले आहे ते अकाउंट कोणत्या बँकेचे आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे. राष्ट्रकुट बँक असेल किंवा तुमचे जे आहे बडोदा असेल, त्याचबरोबर HDFC असेल, पोस्ट बँक असेल, सगळ्यात भारी म्हणलं पोस्ट बँक. बघा पोस्ट बँकेचं जर तुमचं अकाउंट असेल तर डीबीटी माध्यमातून एकदम फास्ट पैसे येणार आहेत बघा, कारण की सरकारी बँक आहे, वरून पोस्टात पैसे डायरेक्ट येतात आणि जास्त काय अडथळे येत नाही. त्यामुळे डीबीटी माध्यम ज्या बँकेत चालू असेल त्या सर्व बँकांमध्ये पैसे लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहेत. वरून ज्यावेळेस आता नवीन GR निघेल की बाबा हीच तारीख आहे फिक्स, आणि वरून ज्यावेळेस बातमी येईल त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवर नक्की सांगणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून जी बातमी वरून आली किंवा जे अपडेट असेल तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल. बघा जवळजवळ आता 10,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट होणार आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. 10,000 लोकांचा विश्वासाचा चॅनल आहे हा, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी अजित पवार दादा जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांची भेट घेतली आहे आणि लवकरात लवकर 2 ते 3 दिवसात लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा केले जाणार आहेत. तुम्ही बातमी देखील पाहिली असेल, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे की रक्कम काय त्यांनी ते सांगितलं नाही की 2100 रुपये होईल का 1500 रुपये होईल. ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आले की पैसे कधी जमा होणार, त्यांनी सांगितले आहे की 3 ते 4 दिवसात 100% सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत हे त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळेच त्यांनी आता, कारण की बघा निवडणुका पण झाल्या, मुख्यमंत्रीची शपथविधी होता तो पण झाला आणि आता 8-10 दिवस वर झाले आहेत, त्यामुळे आता पैसे त्यांना सोडावे लागणार आहेत. त्यांनी आधीच तसं शब्द दिला होता की पैसे सोडणार आहेत. त्यामुळे 2100 रुपये किंवा 1500 रुपये रक्कम फिक्स नाही, परंतु 2100 रुपये किंवा 1500 रुपये सोडले जाणार आहेत. रक्कम का फिक्स नाही म्हणायचं झालं तर बघा, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना विचारले होते त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की पुढील जे अधिवेशन होईल त्यात आम्ही चर्चा करू 2100 रुपये बद्दल. त्यामुळे आता 2100 भेटतील का नाही याबद्दल जरा शंका आहे, परंतु 1500 रुपये तर 100% वरून येणार आहेत. 2100 सुद्धा येऊ शकतात, कारण की लाडक्या बहिणीमुळे सरकार आले आहे. सरकारला जर दया आली तर 2100 रुपये देखील सोडले जाऊ शकतात. जर तुम्हाला आणखी काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, नक्की उत्तर दिले जाणार आहे. आणि तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले आहेत, त्याचबरोबर किती रुपयाची तुम्हाला अपेक्षा आहे, आणि की तुम्हाला 2100 रुपये भेटावे वाटते का 1500 रुपये, हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून अशा नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.